लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि याच संदर्भात आता महत्त्वाची बातमी समोर येते। गिरीश बापट यांची आठवण येते। पुणे मतदारसंघात त्यांनी खूप काम केलेले आहे आणि मतदारसंघात सुद्धा अनेक मतदार आहेत, कार्यकर्ते आहेत जे गिरीश बापट यांची आठवण काढतात अशी माहिती आणि अशा भावना स्वरदा बापट यांनी व्यक्त केलेल्या आहेत जय महाराष्ट्रकडे। तर गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांच्याशी बातचीत केली आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। पुणे लोकसभेसाठी उद्या मतदान होतंय। निवडणूक काळामध्ये कुठलीही निवडणूक असली तरी गिरीश बापटांशिवाय जी आहे ती पुण्यातली निवडणूक ती पार करू शकत नाही। यंदाच्या निवडणुकीमध्ये गिरीश बापट आपल्यासोबत नाहीये, पुणेकरांसोबत नाहीये। त्याचा फटका देखील भाजपला गेल्या काही दिवसांपासून बसताना पाहायला मिळतोय। आपण बातचीत करणार आहोत या सगळ्यांबाबत। गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट आपल्यासोबत आहेत। बापटांशिवाय ही निवडणूक होते, कार्यकर्त्यांना तर जड जातंय। तुम्हाला देखील या सगळ्या निवडणुकीमध्ये उणीव भासली? खूप आठवण बाबांची आज निवडणुकीच्या दरम्यान येते। घरोघरी जेव्हा मी फिरतेय तेव्हा लोकांच्या खूप आठवणी आहेत। त्यांचा जो कामाची पद्धत होती, घरोघरी संपर्क होता, मग निवडणुकीच्या काळात असेल किंवा नसेल, ते एक लोकप्रिय नेता होते। ते प्रत्येकाला धरून होते। आज त्यांची शिकवण आमच्याकडे आहे, त्यामुळे त्या शिकवणीचं आज वारसा मुरलीधरांना मोहोळ पुढे नेतात। त्यामुळे विकासावर ही निवडणूक चालली आहे। कार्यकर्ता म्हणून मी दिलेली जबाबदारी पार पडणे ह्याचं काम मी करतेय, संपर्क करतेय आणि जसा बापट साहेबांनी शिकवण दिली आहे की लोकांची कामं करायची, पार्टीचं काम करायचं, ती आम्ही आज चालू आहे। त्यामुळे निवडणूक असो नसो आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करणार हे असं ठरवलेलं आहे। गिरीश बापट यांचा कामाचा वारसा जो आहे तो आताचे उमेदवार मुरलीधर मोहोळ जपतायत, अशा प्रकारचं मत गिरीश बापट यांच्या सून असणाऱ्या स्वरदा बापट यांनी जय महाराष्ट्राशी बोलताना व्यक्त केलं। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।